एक निवेदन या ठिकाणी करतोय। विदर्भातील अतिवृष्टी आणि पूर परिस्थितीबाबत हे निवेदन या ठिकाणी आहे। अध्यक्ष महोदय, नागपूर विभागामध्ये दिनांक 8 आणि 9 जुलै या 2 दिवशी नागपूर, वर्धा, गोंदिया, भंडारा, गडचिरोली, चंद्रपूर या जिल्ह्यामध्ये मुसळधार पावसामुळे पूर परिस्थिती निर्माण झालेली होती। अतिवृष्टीमुळे या जिल्ह्यामध्ये 7 व्यक्ती मयत झालेल्या आहेत, 4 व्यक्ती जखमी झालेल्या आहेत, मोठी 17 जनावरं व लहान 10 जनावरं दगावलेली आहेत। 1927 घरांचे अंशतः नुकसान झालेत, 40 घरांचे पूर्णतः नुकसान झालेले आहेत, 209 गोठ्यांचे नुकसान झालेले आहे, 750 नागरिकांचे स्थलांतरण करण्यात आलेले आहे। प्राथमिक अंदाजानुसार 20,854 हेक्टर जमिनीवरील शेतपिकांचे नुकसान झाले असून बाधित शेतकऱ्यांची संख्या 29,920 आहे। पंचनामा करवायचे आदेश संबंधित अधिकाऱ्यांना, जिल्हाधिकाऱ्यांना, खालच्या अधिकाऱ्यांना, त्या ठिकाणी तहसीलदार सर्वांना त्या ठिकाणी दिलेले आहेत, ते सुरू आहेत। अद्याप पंचनामे शासनाकडे प्राप्त झालेले नाहीत, ती प्रक्रिया आता सुरू आहे। दिनांक 30/5/25 या शासन निर्णयाप्रमाणे घरांची पडझड झाली असेल तर निधी जिल्हा पातळीवर वितरित करण्यात आलेला आहे। 28/7/23 त्या शासन निर्णयाप्रमाणे घरगुती भांडी वस्तू, कपडे, टपरीधारक, दुकानदार यांना द्यावयाच्या मदतीचा शासन निर्णयाला मुदतवाढ देण्यात आलेली आहे। जिल्हाधिकारी यांना उणे प्राधिकरणाचे अधिकार देण्यात आलेले आहेत। आपत्तीमध्ये मदत देण्याबाबतचे सर्व अधिकार जिल्हाधिकाऱ्यांना प्रदान करण्यात आलेले आहेत। अमरावती विभागामध्ये या कालावधीत 1 व्यक्ती मयत असून 1 व्यक्ती जखमी आहे। 180 घरांची अंशतः पडझड झालेली आहे, 9 घरे पूर्णतः पडलेली आहेत, 4 जनावरे दगावलेली आहेत। प्राथमिक अंदाजानुसार 3,411 हेक्टर जमिनीवरील शेतपिकांचे नुकसान झालेले आहे। पंचनामे करण्याची कार्यवाही अद्याप सुरू आहे। कागदपत्रे सभागृहाच्या पटलावर ठेवणे। माननीय उच्च व तंत्र शिक्षण मंत्री महोदय, मी आपल्या अनुमतीने महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ केलेला आहे, कारण त्यावर एकच सूचना अशी होती की आपल्या विनंतीनुसार आपल्याला विनंती करतोय की माननीय मुख्यमंत्री महोदय पण आहेत, विदर्भातील धरणं जे आता गोसीखुर्द अलीकडे झालेला, पण सगळे धरणामध्ये प्रचंड गाळ मोठ्या प्रमाणात आहे। आपण मामा तलावांचा उपसा करतो, त्याला काही प्रमाणात निधी देतो, आणि त्यामुळं हे पुराचं कारणसुद्धा माननीय मुख्यमंत्री महोदय हे एक मोठं कारण आहे। म्हणून या संदर्भातली जे धरणं आहेत, मध्यम आणि लघु धरणं आहेत आणि मोठी धरणं आहेत, तर त्यांच्या खोलीकरणाचा एक विषय फार महत्त्वाचा आहे। सगळे कारण आपण पाहतोय, माती, गाळ सगळं पूर्ण वाहून त्या धरणामध्ये जमा होते आणि मग तो धरण कमी, स्टोरेज कॅपॅसिटी कमी होते आणि पुराला त्याला मग मोठ्या प्रमाणात जनतेला पूर परिस्थितीला सामोरं जावं लागतं। म्हणून ती एक विनंती माझी आहे, आपण यावर निर्णय घ्यावा। माननीय अध्यक्ष महोदय, मुळात धरणातला गाळ काढण्याच्या संदर्भात आपण त्याचे निकष ठरवायला एक समिती तयार केली होती। त्यानुसार जे दोन्ही मंत्री महोदय आहेत यांनी त्या संदर्भातल्या शिफारसी या एकत्रितपणे माझ्याकडे सादर केल्या होत्या। त्या शिफारसींना मी मान्यता दिलेली आहे आणि आता हे प्रकरण सगळ्या राज्यातले, पूर्ण राज्यामध्ये गाळ काढण्याच्या संदर्भातले हे निकष आहेत। आता या संदर्भातले हे निकष माझ्याकडनं मंजूर झालेले आहेत। पुढच्या कॅबिनेटला ते मंत्रिमंडळापुढे येतील आणि मंत्रिमंडळाच्या मान्यतेने पुढची कारवाई त्यात केली जाईल। नाही, निवेदनावर अजून बोलता येणार नाही।